नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी। आज आपण सुरुवात करणार आहोत केमिकल रिॲक्शनला। आपली केमिकल रिॲक्शन आपल्या समोर आहे। आपल्या रिॲक्शनचं नाव आहे अल्कायलेशन ऑफ अमाइन्स। आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, अमाइन घ्यायचा आहे आणि त्या अमाइनचं अल्कायलेशन करायचं आहे। अशा प्रकारची आपली अभिक्रिया आहे। ठीक आहे, आता एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं की पहिल्यांदा अल्कायलेशन म्हणजे काय, व्हॉट इज मीन्ट बाय अल्कायलेशन हे पहिल्यांदा कळालं पाहिजे। तो शब्द पहिल्यांदा मी डिफाइन करतोय। पहा, समजा एक उदाहरण घेतलं आपण। समजा हा कोण आहे, नायट्रोजन। समजा त्याला एक एच जोडला। हा कोण आहे, नायट्रोजन। समजा त्याला एक एच जोडला। कुठला बी घ्या तुम्ही, हायड्रोजन। मग कार्बनला जोडलेला असेल, नायट्रोजनला जोडलेला असेल, चलतो, त्याच्यामध्ये काय प्रश्न नाहीये। मग तुम्ही काय केलं, प्लस काय घेतलो, आर घेतलो। बघा, हा कोण आहे, एक कंपाऊंड आहे, हा अमाइन आहे। हा कोण आहे, अल्किल ग्रुप। तुम्ही काय करणार, हायड्रोजनचा ॲटम रिप्लेस करायचा आहे। बघा, हा कोण आहे, हायड्रोजनचा ॲटम, आणि हायड्रोजनचा ॲटम तुम्ही रिप्लेस केला कशानं, अल्किल ग्रुपनं। बघा, म्हणजे या ठिकाणचा हायड्रोजन काय झाला, रिप्लेस झाला कशानं, अल्किल ग्रुपनं। जर हायड्रोजनचा ॲटम अल्किल ग्रुपनं रिप्लेस होत असेल तर अशा प्रकारच्या रिॲक्शनला म्हणायचं अल्कायलेशन रिॲक्शन। समजतंय का? या उदाहरणामध्ये हायड्रोजनचा ॲटम या ठिकाणी येईल आणि या ठिकाणचा आर या ठिकाणी येईल, म्हणजे हायड्रोजनचा ॲटम हा अल्किल ग्रुपनं रिप्लेस होईल। जर एखाद्या अभिक्रियेमध्ये हायड्रोजनचा ॲटम हा अल्किल ग्रुपनं रिप्लेस होत असेल तर अशा प्रकारच्या रिॲक्शनला म्हणायचं अल्कायलेशन रिॲक्शन। म्हणून आपण लक्षात घ्यायचं, अल्कायलेशन म्हणजे काय, मग हायड्रोजनचा ॲटम जर अल्किल ग्रुपनं रिप्लेस होत असेल तर त्याला हे नाव द्यायचं। थोडक्यात, रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय अल्किल ग्रुप, रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय अल्किल ग्रुप इज कॉल्ड ॲज अल्कायलेशन रिॲक्शन। त्याला अल्कायलेशन रिॲक्शन असे म्हणतात, इज कॉल्ड ॲज अल्कायलेशन रिॲक्शन। संपलं। मग आता काय करू आपण, ठेवा, एन आहे, एनला एन जोडलं। ठीक आहे, हे दोन बॉन्ड आहेत, लिहा दोन बॉन्ड। इथं काय, एच। आता हा एच निघून जाईल, एच को हटाओ, आर को लगाओ। बरं, ही एच निघून जाईल ना, त्या ठिकाणी आर येईल। मग एच को हटावणे आर को लगावाच आहे आणि इथला बॉन्ड ब्रेक होणारच आहे की नाही। म्हणजे एन एच बॉन्ड खिचॅक, एन एच बॉन्ड खिचॅक, एन एच बॉन्ड खिचॅक। संपलं। मग आता कसा प्रोडक्ट येईल, इथं कोणाला, आर। संपलं। अशा प्रकारची संपूर्ण अभिक्रिया झाली आणि अशी जर अभिक्रिया होत असेल दॅट रिॲक्शन इज कॉल्ड ॲज अल्कायलेशन रिॲक्शन। कधीच विसरायचं नाही। आता अल्कायलेशन म्हणजे काय, रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय अल्किल ग्रुप इज कॉल्ड ॲज अल्कायलेशन। ठीक आहे, तुम्हाला काय करायचं आहे, अल्कायलेशन। मला सांगा, अल्कायलेशन करण्यासाठी कशाचा वापर करतात, अल्कायलेशन करण्यासाठी काय वापरावं लागतं, बस मी सांगा बरं, अल्किल हलाइड। काय, अल्किल हलाइड। आणि म्हणून या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे, आर एक्स लिहिले मी, आर एक्स। आर म्हणजे अल्किल, एक्स म्हणजे हॅलोजन, हलाइड, अल्किल हलाइड। लक्षात ठेवा कधी पण, एक्स म्हणजे हॅलोजन, क्लोरीन घ्या, ब्रोमीन घ्या, आयोडीन घ्या, समजते का, कुठलं बी घ्या, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन। एक्स म्हणजे हॅलोजन, आर म्हणजे अल्किल, कुठला बी घ्या, मिथिल, इथिलियन, प्रोपिल, या प्रकारे। आणि मग एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं कधी पण, कधीही एक वाक्य लक्षात घ्यायचं की अल्कायलेशन करण्यासाठी अल्किल हलाइडचा वापर करतात। अल्किल हलाइड शिवाय अल्कायलेशन होत नाही। जर तुम्हाला अल्कायलेशन करायचं असेल तर तुम्हाला अल्किल हलाइड घ्यावं लागेल आणि हा अल्किल हलाइड तुम्हाला काय देणार आहे, अल्किल ग्रुप देणार आहे। ह्याच्याकडे आहे ना आर, म्हणजे आर घ्या आणि अल्कायलेशन तुम्ही करा, आर घ्या आणि अल्कायलेशन करून घ्या, संपलं। अशी अभिक्रिया आहे। मग आपल्याला काय शिकायचं आहे, या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे अमाइन, अमाइनचं करायचं आहे अल्कायलेशन। कसं होतं त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण घेऊयात। ओके, पहिल्यांदा अल्कायलेशन म्हणजे काय कळलं पाहिजे ते सांगितलं, बरोबर आहे का। आता बाकीची माहिती आपण स्टेप बाय स्टेप घेऊया। पहा, बघा, आता आपण काय करू, अमाइन घेऊ आणि अमाइनचं करू अल्कायलेशन। प्रायमरी अमाइन घेतलात, त्याचं तुम्ही केलं अल्कायलेशन, काय तयार होईल, सेकंडरी अमाइन। सेकंडरी अमाइनचं केलं आपण अल्कायलेशन, तयार काय होईल, टर्शरी अमाइन। आणि टर्शरी अमाइनचं पुन्हा केलं अल्कायलेशन तर तयार होईल टेट्रा अल्किल अमोनियम हलाइड, म्हणजेच क्वाटर्नरी अमोनियम साल्ट।
म्हणजे प्रायमरी अमाइन पासून सेकंडरी अमाइन, सेकंडरी अमाइन पासून टर्शियरी अमाइन आणि टर्शियरी अमाइन पासून तयार होईल क्वाटर्नरी अमोनियम साल्ट म्हणजेच टेट्रा अल्किल अमोनियम हलाइड. मग रिॲक्शन कशी होते, का होते त्याच्याबद्दलची माहिती घ्यायची आहे. आणि जर तुम्ही या ठिकाणी एक्सेस अल्किल हलाइड घेतला तर रिॲक्शन सलग होते. एक्सेस अल्किल हलाइड प्रायमरी अमाइनची अभिक्रिया एक्सेस अल्किल हलाइड सोबत केल्यास पहिल्यांदा मिळतो सेकंडरी अमाइन, पुन्हा मिळतो टर्शियरी अमाइन आणि पुन्हा मिळतो क्वाटर्नरी अमोनियम साल्ट म्हणजेच टेट्रा अल्किल अमोनियम हलाइड. अशा प्रकारची रिॲक्शन आहे. जर तुम्ही प्रायमरी अमाइनची अभिक्रिया अल्किल हलाइड सोबत केला तर एक्सेस, तर पहिल्यांदा मिळणारा सेकंडरी अमाइन, पुन्हा टर्शियरी अमाइन, पुन्हा क्वाटर्नरी अमोनियम साल्ट म्हणजेच टेट्रा अल्किल अमोनियम. संपलं. आता रिॲक्शन कशी होते बघूया. आणि प्रत्येक ठिकाणी एकच महत्त्वाचं वाक्य, आपण एकच घ्यायचं फक्त, नायट्रोजनला जोडलेला हायड्रोजन रिप्लेस करायचा आहे. बस. नायट्रोजन कुठं आहे बघा, ढूंढो उसको. त्याला जोडलेला हायड्रोजन रिप्लेस करा. कशानं? अल्किल ग्रुपनं. एवढंच शिकायचं आहे, बाकीच काहीच करायचं नाही. नायट्रोजनला जेवढे हायड्रोजन जोडले सगळेच्या सगळे हायड्रोजन रिप्लेस करू शकतो आपण. समजलं का? जर तुम्ही एक्सेस अल्किल हलाइड घेतला तर. आणि ही संपूर्ण अभिक्रिया कशी होते ती टप्प्याटप्प्यानं बघायचं आहे. रिॲक्शनचं नाव काय? अल्कायलेशन. अरे अल्कायलेशन करायचं आहे म्हणजे का करायचं आहे? हायड्रोजनचा ॲटम रिप्लेस करायचा आहे. कशानं? अल्किल ग्रुपनं. म्हणजे हायड्रोजन को हटाओ, अल्किल ग्रुप को लगाओ. झालं. हायड्रोजन को हटाओ, अल्किल ग्रुप को लगाओ. कळलं का नाही कळलं? आता एक 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 टप्प्याटप्प्यानं बघूयात म्हणजे आपल्या लक्षात येईल. पहा, घेऊ पहिल्यांदा बघा. हो का? आर एन आहे का, H2 किंवा ह्याला असेल ह्याच्यामध्ये असेल तुम्ही चालते का असेल जेव्हा सोपं तुम्हाला का R N H चालते का? असं कळण्यासाठी फक्त आपल्याला RNH म्हणजे RNH2 आहे. ह्याला असं लिहू शकतो तुम्ही. कसं? RNH2 लिहा डायरेक्ट चालतंय. हे एकच आहे. RNH म्हणजे RNH2 म्हणजे पुन्हा घोळ होईल तुम्हाला वेगळं आहे वा तुम्ही. चला ह्याची अभिक्रिया करू आपण अल्किल हलाइड सोबत. RX कसलं घेतलं आपण? एक्सेस. एक्सेस म्हणजे जास्त घ्यायचं आहे. एक्सेस म्हणजे जास्त घ्यायचं आहे. ओके. मग आता बघा हे अमाइन आहे, प्रायमरी अमाइन. हा घेतला अल्किल हलाइड आणि तुम्हाला या ठिकाणी अल्कायलेशन करायचं आहे. तुम्हाला माहित आहे अल्कायलेशन करायचं आहे म्हणजे का करायचं आहे? हा तुमचा अमाइन त्याच्यामधला नायट्रोजनला जोडलेला एक हायड्रोजन रिप्लेस करा एका अल्किल ग्रुपनं. आणि तुम्हाला माहित आहे अल्कायलेशन करण्यासाठी आपण काय वापरतो? अल्किल हलाइड. लिहिला RX. हो का? हा H का करा? रिप्लेस. आणि इथं कोणी? हा R. बघा फार सोपी रिॲक्शन आहे. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय अल्किल ग्रुप. बघा आता कशी? R ला R लिहा. चला N ला N लिहा, H ला H लिहा. बघा इकडं आता इथला H गेला का? H गेला हो, आहे का? H को हटाओ, R को लगाओ. कोणाला इथं? R. हो का? संपली रिॲक्शन आहे की नाही? आणि हा H इथं आला है की नाही? R इथं आला, H इथं आला. H आणि X का होईल? इथे लिहितो -HX. हा एक रिॲक्शन बघा फक्त तुम्ही. एक रिॲक्शन कळाली बाकीचं काय सांगायची गरज नाही. मग ह्याला आपण थोडक्यात लिहू शकतो. ह्याला ऑर कसं लिहायचं? त्याला RO कसं लिहायचं? R2NH चालतंय. R2NH असं बी लिहिता येतं त्याला शॉर्टकट फॉर्ममध्ये. उगं माहीत राहावं आपल्याला म्हणजे असं पण लिहिता येतं. ओके. चला पुढे दिसते का बघतो मी? दिसते का सर्वांना? चला अजून आहे की जागा? अजून स्टेप होते का? बघा होत्या का बघू आपण. हो का? हे बंद केलं मी. पुन्हा घ्यायचं अजून अल्किल हलाइड. हो का? RX. चला पुन्हा काय होईल? हो का? हे प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइनचं काय झालं? सेकंडरी अमाइन. कारण ह्या नायट्रोजनला 2 R जोडले म्हणजे सेकंडरी अमाइन झाला. आता सेकंडरी अमाइनचं पुन्हा काय केलं आपण? अल्कायलेशन. आणि पुन्हा जर तुम्ही अल्कायलेशन केला कळलं का? अजून तेच होणार आहे. काय? नायट्रोजनला जोडलेला हायड्रोजन का होतो? रिप्लेस होतो. कळलं का? नायट्रोजनला जोडलेला H रिप्लेस होतो आणि मग कशानं रिप्लेस होतो? तर R. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय अल्किल ग्रुप. अल्कायलेशन झालं. आता लिहा कसं येते बघा. हो का? R ला R, N ला N, R ला R ला R लिहा, N ला N लिहा, R ला R लिहा. H आहे का? नाही हो. कुठे गेला? कुठं का जाणार? का करायचं आहे? तिथं कोण आले? R आले. हो का? हे R 3 R टर्शियरी अमाइन. आणि हिथला X आणि इथला H इकडे येणार आहे म्हणजे -HX. बघा म्हणजे प्रायमरी अमाइन पासून सेकंडरी अमाइन आणि सेकंडरी अमाइन पासून
टर्शियरी अमाइन. अशा प्रकारच्या प्रत्येक स्टेप या ठिकाणी आपण थोडक्यात लक्षात घ्यायची आहे. आता शेवटची स्टेप खाली तुम्ही समोर जागा पुरं न पुरं अजून घ्यायचं अल्किल हलाईड. संपलं. आता शेवटच्या स्टेपमध्ये अल्कायलेशन होत नाहीये, कारण नायट्रोजनला एकही हायड्रोजन जोडलेला नाहीये. याला का जोडले आर आर आर. नायट्रोजन पासले सगळे हायड्रोजन संपले, रिॲक्शन थांबली. शेवटी काय होतंय, हा याच्यामध्ये मिसळतो आणि कटायन अनायन तयार होतात. आणि तुम्हाला माहित आहे जर कटायन अनायन असेल त्या कंपाऊंडला साल्ट म्हणतात. साल्ट तयार होतो. साल्ट म्हणजे काय, साल्ट म्हणजे अशा प्रकारचा कंपाऊंड ज्याच्यामध्ये कटायन अनायन असतात. मग आता हा याच्यामध्ये मिसळतो बघा, आर एन आर आर हे तीन, हे एक येईल लोन पेअर साईड याकडे घेते आरला आणि हे एक्स. ह्याला आपण असं करू, ठीक आहे, ह्याला असं करू आणि हे एक्सला एक्स. ह्याच्यावरती चार्ज कुठला आला, एनवरती पॉझिटिव्ह, एक्स वरती कोणता आला निगेटिव्ह. म्हणजे ह्याच्यामध्ये कटायन अनायन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज दोन्ही आहेत की. जर एखाद्या कंपाऊंडमध्ये दोन्ही बी आयन्स असतील, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कटायन अनायन, तर अशा प्रकारच्या कंपाऊंडला काय म्हणतात, साल्ट. म्हणून हा झाला साल्ट. शेवटी साल्ट मिळाला. बघा हा कोण आहे, प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइन पासून काय मिळालं, सेकंडरी अमाइन आहे की नाही. सेकंडरी अमाइन पासून काय मिळालं, टर्शियरी अमाइन. आणि सगळ्या शेवटी जे आहे, सगळ्या शेवटी हा प्रोडक्ट मिळाला. आणि हा जो प्रोडक्ट आहे, दिस प्रोडक्ट इज कॉल्ड ॲज टेट्रा अल्किल. टेट्रा अल्किल है ना, चार्ज ना 1 2 3 4 टेट्रा अल्किल. अमोनियम एक्स म्हणजे हलाईड, अमोनियम हलाईड. थोडक्यात नाव व्हायचं क्वाटर्नरी अमोनियम साल्ट. क्वाटर्नरी अमोनियम साल्ट. संपलं. तर अशा प्रकारची संपूर्ण अभिक्रिया कशी होते, संपूर्ण अभिक्रिया तुमच्या समोर आहे. म्हणजे आपण जर प्रायमरी अमाइनचं अल्कायलेशन केलं तर सेकंडरी अमाइन, सेकंडरी अमाइनचं अल्कायलेशन करा टर्शियरी अमाइन, आणि टर्शियरी अमाइनमध्ये अल्कायलेशन होत नाही, त्याच्यामध्ये मिसळतो कोण, आर एक्स, आणि साल्ट तयार होतो. शेवटी हा क्वाटर्नरी अमोनियम साल्ट तयार होतो. अशा प्रकारे या ठिकाणी ही अभिक्रिया होते. आणि एक वाक्य लक्षात घ्यायचं, जर आपण प्रायमरी अमाइनची रिॲक्शन एक्सेस अल्किल हलाईड सोबत घेतली तर त्या ठिकाणी हा तुमचा जो टेट्रा अल्किल अमोनियम हलाईड आहे, टेट्रा अल्किल अमोनियम हलाईड किंवा क्वाटर्नरी अमोनियम साल्ट, तो मेजर प्रोडक्ट असतो. का असतो, मेजर प्रोडक्ट. ऐका बरं का नीट. म्हणजे आपण जर अल्किल हलाईड एक्सेस घेतलं तर प्रायमरी पासून सेकंडरी, सेकंडरी पासून टर्शियरी, आणि टर्शियरी पासून क्वाटर्नरी अमोनियम साल्ट मिळतं, टेट्रा अल्किल अमोनियम हलाईड. आणि एक वाक्य लक्षात घ्या, जर आपण एक्सेस अल्किल हलाईड घेतलो तर क्वाटर्नरी अमोनियम साल्ट म्हणजेच टेट्रा अल्किल अमोनियम हलाईड हा मेजर प्रोडक्ट असतो. आणि या अभिक्रियेला म्हणायचं हो का, हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन. कळलं का, हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन. इफ वी टेक excess alkyl halide then quaternary ammonium salt, that is tetra alkyl ammonium halide, is major product, and this reaction is called as Hofmann's exhaustive alkylation. Simple. म्हणजे प्रत्येक स्टेप जी आहे आपल्या समोर आहे, आपण त्याला व्यवस्थितपणे लक्षात घ्यायचं आहे. आणि प्रत्येक स्टेपमध्ये कसा प्रोडक्ट येतो हे त्या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे. आता ह्याचे एक्झाम्पल्स घेतो. थोडा भाग कळला असेल, आता एक्झाम्पल घेतो. ठीक आहे, बघा. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण एक एक उदाहरण घेऊयात. एक एक उदाहरण घेऊन बघूयात. ठीक आहे, आता रिॲक्शन सांगितली, रिॲक्शन कशी होते त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. आता आपण डायरेक्ट सुरुवात करूयात एक्झाम्पल. बघा, पहिले एक्झाम्पल नंबर 1 लिहितो इथं वाटल्यास. काय घेतात आपल्याला, CH3 NH2 लिहिताना फक्त मी असं लिहितो NH आणि H. हे आहे मिथिल अमाइन. CH3 म्हणजे मिथिल, NH2 अमाइन, मिथिल अमाइन. आता काय करायचं, अल्कायलेशन. आणि या ठिकाणी घ्यायचा एक्झाम्पल RX. R म्हणजे CH3, X म्हणजे Cl घ्या. R म्हणजे CH3 हो का, अल्किल हलाईड घ्यायचा आपल्याला. R म्हणजे कोण आहे, CH3. X म्हणजे कोण आहे, Cl. चला आपण घेतला अल्किल हलाईड. तुम्हाला माहित आहे ह्या अभिक्रियेमध्ये रिॲक्शन कशी होणार आहे, तुम्हाला माहित आहे या ठिकाणी होणार आहे काय, अल्कायलेशन म्हणजे रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन बाय अल्किल ग्रुप. अरे बाबांनो, नायट्रोजनला जोडलेला हायड्रोजन हा अल्किल ग्रुपनं रिप्लेस होतो. आणि लक्षात ठेवा या ठिकाणचा अल्किल ग्रुप CH3 आहे, म्हणजे मिथायलेशन म्हणा, अल्कायलेशनच आहे. त्याच्यामधलं एक्झाम्पल मिथिल आहे, म्हणजे मिथायलेशन म्हणा, चालत आहे. मग काय करा, नायट्रोजनला जोडलेला हायड्रोजन रिप्लेस करा. कशानं, अल्किल ग्रुपनं. इथं कोणता आहे, मिथिल ग्रुपनं. पहिली स्टेप. रिॲक्शनमध्ये काय करायचं बघा,
नायट्रोजनला जोडलेला हायड्रोजन तुम्हाला रिप्लेस करायचा आहे अल्किल ग्रुपनं. घेताना आपण घेतले प्रायमरी अमाइन. तुम्हाला माहित आहे प्रायमरी अमाइन पासून काय मिळणार आहे, सेकंडरी अमाइन. झालं. आता हे NH2 घेतला आपण, नायट्रोजनला जोडलेला हायड्रोजन का होईल रिप्लेस, कशानं, CH3 नं. म्हणजे काय बघा बघ, CH3 हां N हां CH3 हां H ला H. आलं लक्षात बघा, कळलं का बघा. फक्त इथला H निघाला, तिथं कोण आला, CH3 आला. म्हणजे हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय CH3. अल्कायलेशन, मिथायलेशन, काय बी म्हणा एकच आहे, बराबरच आहे. म्हणजे हायड्रोजन को हटाओ, CH3 को लगाओ. झालं, आला प्रोडक्ट दुसरा. आता पुन्हा रिॲक्शन करा. चला पुन्हा करू कंटिन्यू. आपण लिहू का खाली, असं खाली लिहा वरी लिहा, का फरक पडत नसते, आहे का. आता काय, नायट्रोजनवर आहे का H आहे, नायट्रोजनला हायड्रोजन जोडलेला आहे म्हणजे अजून रिप्लेस होऊ शकतो. हो का, हा H काढून टाका, हायड्रोजन ॲटम रिप्लेस करा. कशानं हो, CH3 नं. हो का, हा CH3 इथे येईल. अल्कायलेशन रिएक्शन, रिप्लेसमेंट ऑफ हाइड्रोजन एटम बाय अल्किल ग्रुप इज कॉल्ड एज अल्कायलेशन रिएक्शन. हाइड्रोजन को हटाओ, अल्किल ग्रुप को लगाओ. झालं. आर निघून जाते ना तिथं, काय H निघून जाते तिथं अल्किल ग्रुप येते. अल्कायलेशन रिएक्शन. आता कसं होतं बघा. हो का, आता CH3 ला CH3 लिहिलो आम्ही, N ला N आणि CH3 ला CH3. आता इथं H राहते का हो, H राहत नाही. हे H निघून गेलं, तिथं कोण आलं, CH3. हो का, हे CH3. कळलं का. आणि अजून एक महत्वाचं, H आणि Cl मायनस HCl लिहा. हां हो का, H आणि ते Cl मायनस HCl लिहा. आता पुढची स्टेप आहे, खाली लिहू. पुढे दिसते का बुका म्या, हां दिसते का नाही, हां दिसते का नाही, खाली लिहू का अशी. हां आता मला सांगा, नायट्रोजनला जोडलाय का हायड्रोजन, नाही. नायट्रोजनवर असलेले सगळे हायड्रोजन संपले, नायट्रोजनवरती एकही हायड्रोजन नाही. मग आता अल्कायलेशन होतंय का, हायड्रोजन ॲटम रिप्लेस होतंय का, अरे होत नाही रे. होतोय नॉलेशन आहे होय. ह्याच्यावर आहे का नायट्रोजनवर H, हां मग नायट्रोजनवर H नाही तर कसं होईल, अल्कायलेशन होईल का, होणार नाही. मग शेवटी काय होईल, साल्ट तयार होईल, कटायन अनायन तयार होईल, पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज तयार होईल. आणि तुम्हाला माहित आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज एका ठिकाणी आला की साल्ट असते, आणि मग साल्ट तयार करा. मग इथे घ्या का शेवटला CH3Cl मिसळा ह्याच्यामध्ये, कसं येईल मग, हो का, CH3 हां N हां CH3 हां CH3 हां CH3 आहे का, चार झाले का. ह्याला असं करा, आणि हे Cl ला Cl हे मध्ये मिसळतंय, इथे इथे चार्ज पॉझिटिव्ह आणि इथे निगेटिव्ह. झालं, हे झालं क्वाटर्नरी अमोनियम साल्ट, टेट्रा अल्किल अमोनियम हलाईड. संपलं. नाव देऊ आपण. हो का, ह्याचं नाव आहे मिथिल अमाइन. CH3 म्हणजे मिथिल अमाइन. हां ह्याचं नाव आहे डायमिथिल अमाइन. सेकंडरी अमाइन झाला हा, डायमिथिल अमाइन. हां टर्शियरी अमाइन पुढचा का नाव आहे, ट्रायमिथिल अमाइन. ह्या नाव इथं का, ट्रायमिथिल अमाइन. संपलं हो. आणि सगळ्या शेवटी जे आहे ना 1 2 3 4, 4 म्हणजे टेट्रा, CH3 म्हणजे अल्किल, टेट्रा अल्किल. हां शेवटी अमोनियम हलाईड. अमोनियम हलाईड नाही रे बाबा, काय क्लोराईड. Cl आहे ना, मग क्लोराईड म्हण की हलाईड म्हण, पैसा नाही हलाईड म्हण. क्वाटर्नरी अमोनियम साल्ट थोडक्यात. संपलं. झालं, पहिले एक्झाम्पल पूर्ण झालं. एक एक उदाहरण नीट लक्षात घ्या म्हणजे आपलं लक्षात येईल. मग तसं मिथिल आहे तसं इथिल घेऊन करा तुम्ही. मी काय घेतलं, मिथिल घेतलं, तुम्ही घ्या इथिल. मग तुम्ही म्हणतो गुरुजी इथिल म्हणजे कसं म्हण, याला हे बी माहीत नाही का, सांगा हे मला याला कसं सांगावं सांगा आता. अरे इथिल म्हणजे काय, CH3 CH2 म्हणजे इथिल. मग इथिल घे तिथं आणि कर, येते का बघ, इथिल अमाइन पुन्हा डायइथिल अमाइन, बघ असं पुढे काय काय होते. हां आणि मग रिॲक्शन कर. आता आपण अजूनही घेऊ बघा, लक्ष द्या. आता दुसरं एक्झाम्पल बघा, हे आहे काय, पुस्तकात जे उदाहरण दिले ते उदाहरण घेऊ. ॲनिलीन दिले पुस्तकात. काय दिले, ॲनिलीन. हां म्हणजे H आणि H. हे काय झालं, ॲनिलीन झाला, ॲरोमॅटिक अमाइन आहे. हे ॲलिफॅटिक अमाइन, हे ॲरोमॅटिक अमाइन. रिंग आहे ना बेंझिन रिंग, म्हणजे ॲरोमॅटिक झाला हा. ठीक आहे, नाव काय आहे, ॲनिलीन नाव आहे. लिहू का, ॲनिलीन. ठीक आहे. आता काय करतोय, अल्कायलेशन. आता करू मिथायलेशन. मग तुम्हाला माहित आहे अल्कायलेशन करण्यासाठी काय वापरतात, अल्किल हलाईड वापरतात. आपण एक्झाम्पल घेऊ, R म्हणजे CH3 घेऊ, X म्हणजे Cl घेऊ. म्हणजे काय होईल, हो का, CH3 आणि Cl. काय होते, हो का, नायट्रोजनला जोडलेला हायड्रोजन रिप्लेस होणार आहे. हे वाक्य इसराचंच नाही. या अभिक्रियेमध्ये आपल्याला काय करायचं आहे, अल्कायलेशन.
मग अल्कायलेशन करणे म्हणजे काय? अरे अल्कायलेशन करणे म्हणजे नायट्रोजनला जोडलेला हायड्रोजन अल्किल ग्रुपनं रिप्लेस करायचा आहे. नायट्रोजनला जोडलेला हायड्रोजन को हटाव, त्या ठिकाणी अल्किल ग्रुप को लगाव. अहो अभिक्रिया पूर्ण झाली. कसं कळत नाही, का कळत नाही? हेंद्राटासारखं बघला लावत माझ्यासारखं. बघा इकडं, इकडं बघा रे, माझ्याकडे का बघला लाव, इकडं बघा, इकडं. असं हां बघा आता कसं होतं बघा. आता ही CH3 कुठे येईल? हा का इथे आलं का इथं. चला बा रिंगला काहीच होत नाही, बरोबर का? रिंगचा काय संबंध आहे? मध्ये का भाग घेतल्या का रिंगला रिंग लिहा. चला Nला N, हां Hला H, हां हिथला H निघून गेला आणि इथं CH3 आला. हा का इथं CH3 आला, संपलं. हे प्रायमरी अमाइन, हे सेकंडरी अमाइन तयार झालं. नाव कसलं याचं? Nला जोडले CH3 म्हणजे नाव काय येतं? N मिथिल आणि शेवटी काय? ॲनिलीन म्हणायचं. N मिथिल ॲनिलीन. चला पहिली स्टेप पूर्ण. आता दुसरी स्टेपकडे जाऊ आपण. हा काहीतरी दुसरी स्टेप पुन्हा करा. अल्कायलेशन हे सेकंडरी अमाइन आहे. सेकंडरी अमाइन पासून काय मिळतंय? टर्शरी अमाइन. हो का लिहायची इथं CH3Cl, इथं वाटलं -HCl लिहून टाका, गरज नाही. नायट्रोजनला जोडलेला हायड्रोजन का होईल? रिप्लेस होईल. चला कशानं? अल्किल ग्रुपनं. कुठली रिॲक्शन? अल्कायलेशन रिॲक्शन, रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय अल्किल ग्रुप. कोण आहे? CH3. मिथायलेशन म्हणा, चलतंय. हां कसा प्रॉडक्ट बघा इथे तुम्ही खाली. हो का बघा प्रमाण दिसतंय का? हे रिंग आहे, Nला N, हे तर कोणाला? CH3, हे तर कोणाला? आधी CH3 आहे आणि -HCl झालं. हे झालं सेकंडरी अमाइन. हे टर्शरी अमाइन. नाव लिहा. Nला 2 CH3 आहे, काय लिहू? N डायमिथिल ॲनिलीन. आणि सगळ्यात शेवटची स्टेप जी आहे त्याच्यामध्ये CH3Cl आपण घेऊ. बाबांनो या नाइट्रोजनला जोडलेले सगळे हायड्रोजन संपले. नाइट्रोजन के पास अब हाइड्रोजन नहीं है, हाइड्रोजन इल्ला. हाइड्रोजन इल्ला नाही हो, इल्ला म्हणजे नाही. कर्नाटकचा आम्ही पोरं हसू लागते आमची. हां का ते करावं लागते पोटासाठी. हो का हे सगळं बघितलं. आता काय होतंय? आता मला सांगा अल्कायलेशन होईल का? होत नाही. आता CH3Cl ह्याच्यामध्ये मिसळायचं शेवटला आणि काय होते? कटायन अनायन. आणि कटायन अनायन म्हणजे काय हो? साल्ट. बरोबर आहे का हो? N CH3 आलं का? आणि हे असं आणि इथं Cl, हे मायनस आणि हे प्लस. हे कटायन, हे अनायन. क्वाटर्नरी अमोनियम साल्ट म्हणजे ट्रायमिथिल फिनिल. आधी फिल का मिथिल? ट्रायमिथिल फिनिल अमोनियम क्लोराइड. मग थोडक्यात क्वाटर्नरी अमोनियम साल्ट. काय नाव आहे? टेट्रा नाही हो. चला ट्रायमिथिल फिनिल अमोनियम क्लोराइड. तर अशा प्रकारची ही सगळी उदाहरणं आहेत. प्रत्येक उदाहरण तुमचं तुम्ही लक्षात घ्या. दिसलं नाही सगळ्यांना? ठीक आहे, ओके. तर अशा प्रकारचे हे 2 एक्झाम्पल. आता शेवटचा एक पॉईंट सांगतो आणि हा भाग इथं पूर्ण करून टाकू आपण. चालतंय? ठीक आहे. बघा आता या ठिकाणी बघू आपण क्वाटर्नरी अमोनियम साल्ट म्हणजे काय. आता जो कन्सेप्ट आपल्या समोर आहे त्याचं नाव आहे क्वाटर्नरी अमोनियम साल्ट. क्वाटर्नरी अमोनियम साल्ट कशाला म्हणतात? त्याची पहिली व्याख्या अशी आहे. पहिल्यांदा स्ट्रक्चर काढू म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. हो का R4NX. तर ठीक आहे शॉर्टकट. हे शॉर्टकट आहे. म्हणजे नायट्रोजन आहे त्याला 4 R जोडलेत. नायट्रोजनला 4 R जोडलेत आणि X आहे. म्हणजे हेच कसले याचं? N किती R? 1 2 3 4. हे असं ह्याच्यावर प्लस आणि हे X मायनस. दोन्ही एकच आहे. हे आणि हे एकच आहे. याला म्हणतात क्वाटर्नरी अमोनियम साल्ट. आता ह्याचं नाव काय बघा. 4 आहेत. टेट्रा. R म्हणजे अल्किल, टेट्रा अल्किल. 4 अल्किल आहे. टेट्रा अल्किली. N म्हणजे अमोनियम आणि X म्हणजे हालाइट. बघा क्वाटर्नरी अमोनियम साल्ट म्हणजे काय? क्वाटर्नरी अमोनियम साल्ट म्हणजे टेट्रा अल्किल अमोनियम हालाइट. टेट्रा अल्किल अमोनियम हालाइट हे स्ट्रक्चर आपल्या समोर आहे. यालाच आपण क्वाटर्नरी अमोनियम साल्ट असं म्हणतो. टेट्रा अल्किल अमोनियम हालाइड इज कॉल्ड ॲज क्वाटर्नरी अमोनियम साल्ट अशी एक व्याख्या आहे. अजून एक व्याख्या पुस्तकात दिली ती पण सांगतो. पहा आता हे कोण आहे? अमोनियम साल्ट आहे. हो का तुम्हाला माहिती आहे साल्ट म्हणजे कोण? कटायन अनायन असले की साल्ट आहे. ह्याच्यामध्ये हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. हा कटायन, हा अनायन.
आणि तुम्हाला माहित आहे जर एखाद्या कंपाऊंडमध्ये कटायन अनायन असतील तर अशा प्रकारच्या कंपाऊंडला काय म्हणतात साल्ट. म्हणून हा झाला साल्ट. मग ह्या अमोनियम साल्टमध्ये हा कोण आहे नायट्रोजन आणि या नायट्रोजनला जोडलेले 4 हायड्रोजन ॲटम्स जर अल्किल ग्रुपनं रिप्लेस केले तर काय मिळतं आपल्याला क्वाटर्नरी अमोनियम साल्ट. क्वाटर्नरी अमोनियम साल्ट हा कोणापासून मिळतो अमोनियम साल्ट पासून. अमोनियम साल्ट मधल्या नायट्रोजनला जोडलेले 4च्या 4 हायड्रोजन ॲटम जर आपण सारख्या किंवा वेगवेगळ्या अल्किल ग्रुपनं रिप्लेस केलो तर त्या ठिकाणी क्वाटर्नरी अमोनियम साल्ट तयार होतो. मग आता बघा हे नायट्रोजनला 4 जोडलेत 1 हा काढून टाका, हा बी काढून टाका, हा बी काढून टाका आणि हा बी काढून टाका आहे का. म्हणजे 4चे 4 H नायट्रोजनला जोडलेले 4 H का करा काढून टाका रिप्लेस करा कशानं आरनं. किती आर आहेत 4 हो का. प्रत्येक ठिकाणी एक एक घ्या. इथं 1 इथं 2 इथं 3 इथं 4 संपलं. म्हणजे 4 H गेले 4 आर आले. म्हणजे कसं लिहू इथं Cl मायनस N ला N आहे का. हां हां चार्ज पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह इथं काही आर इथं काही आर इथं काही आर इथं काही आर आणि हे आहे क्वाटर्नरी अमोनियम साल्ट. दिस इज द क्वाटर्नरी अमोनियम साल्ट. हो का 1 2 3 4 टेट्रा अल्किल अमोनियम क्लोराइड एक असलं ते हलाईड झालं. टेट्रा अल्किल अमोनियम हलाईड इज कॉल्ड ॲज क्वाटर्नरी अमोनियम साल्ट. हा मिळाला का क्वाटर्नरी अमोनियम साल्ट. मला सांगा क्वाटर्नरी अमोनियम साल्ट कोणापासून मिळाला क्वाटर्नरी अमोनियम साल्ट मिळाला अमोनियम साल्ट पासून. म्हणून क्वाटर्नरी अमोनियम साल्ट हा कोणाची डेरिव्हेटिव्ह अमोनियम साल्टची. हा कोणापासून मिळाला ज्याच्यापासून मिळाला त्याची डेरिव्हेटिव्ह. म्हणजे क्वाटर्नरी अमोनियम साल्ट हा अमोनियम साल्ट पासून मिळाला म्हणून क्वाटर्नरी अमोनियम साल्ट हे कुणाची डेरिव्हेटिव्ह अमोनियम साल्टची. असं वाक्याच्या व्याख्येमध्ये क्वाटर्नरी अमोनियम साल्ट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनियम साल्ट. आणि आपण कसे मिळवलं ते कसं तयार केलं बघा. नायट्रोजनला जोडलेले 4 हायड्रोजन ॲटम आपण सारख्या किंवा वेगवेगळ्या अल्किल ग्रुपनं रिप्लेस केलं असं करून मिळवलं ते. म्हणजे याचं इन विच ऑल द 4 हायड्रोजन ॲटम अटॅच्ड टू द नायट्रोजन ॲटम इन अमोनियम साल्ट आर रिप्लेस्ड बाय सेम ऑर डिफरंट अल्किल ग्रुप. काय केलं जे केलं ते लिहावं ना संपलं. पण तशी व्याख्या करा व्याख्या करताना किंवा क्वाटर्नरी अमोनियम साल्ट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनियम साल्ट इन विच ऑल द 4 हायड्रोजन ॲटम्स attached to the nitrogen atom of ammonium salt by same or different alkyl group is called as quaternary ammonium salt. संपलं. अशा प्रकारचा जो कंपाऊंड असतो त्या कंपाऊंडला क्वाटर्नरी अमोनियम साल्ट असं म्हणतात. क्वाटर्नरी अमोनियम साल्ट कसं लिहितात ह्याच्या आधी पण सांगितलं. R4 NX N वरती प्लस X वरती मायनस कटायन अनायन म्हणजे साल्ट अमोनियम साल्ट तयार झाला. अशा प्रकारे क्वाटर्नरी अमोनियम साल्ट हा म्हणजे काय ते पण थोडक्यात तुमच्यासमोर सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारच्या ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. एक वाक्य लक्षात ठेवा. अमाईनचा आपण जेव्हा करतो अल्कायलेशन प्रायमरी अमाईनपासून सेकंडरी अमाईनपासून टर्शरी अमाईन अशा एक एक स्टेप होतात. आणि एक लक्षात घ्यायचं जेव्हा तुम्ही अमाईनचं अल्कायलेशन करता तेव्हा नायट्रोजनला जोडलेला हायड्रोजन अल्किल ग्रुपनं रिप्लेस करायचा आहे. बस इतकंच लक्षात ठेवा. अशा प्रकारचा हा संपूर्ण भाग थोडक्यात तुमच्यासमोर घेतलेला आहे. व्यवस्थित वाचा लक्षात ठेवा. प्रत्येक व्हिडिओ बघा. तुम्ही तर बघा मित्रांना पण शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा. सबस्क्राईब करा. समजलं का. असंच एक एक व्हिडिओ आपण टाकायचो कळलं का नाही कळलं. तर अशा प्रकारचा हा केमिकल रिॲक्शनचा भाग अमाईन चॅप्टरमधला. तर ही सगळी माहिती या ठिकाणी आपण घेतलेली आहे. धन्यवाद.